स्वातंत्र्य झाला, परंतु ज्याप्रमाणे आपण एखाद्या नव दाम्पत्यास लग्न करून सुखी संसाराच्या शुभेच्छा देतो, त्याप्रमाणे भारत स्वातंत्र्य झाला, परंतु तो संसार कसा करायचा हे निश्चित नव्हतं, हे ठरलेलं नव्हतं. आणि त्याची आखणी अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केली आणि तेव्हापासून प्रजासत्ताक भारताची निर्मिती झाली. आणि त्या अनुषंगाने आपण दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस साजरा करतो. 26 जानेवारीचं महत्व काय आहे? 26 जानेवारी म्हणजे नुसता झेंडा फडकवणं, राष्ट्रगीत गाणं आणि खाऊ वाटप करून आपल्या घरी जाणं हे नसून 26 जानेवारी दिवशीचं महत्व असं आहे की आपण आज जे सगळे जमले आहोत, जे सर्व धर्म समभाव, कुठलेही प्रत्येक जातीचे, प्रत्येक प्रांताचे, प्रत्येक वयाचे, स्त्री असतील पुरुष असतील, सगळेजण या ठिकाणी जमलो आहोत. तर हा जमण्याचा आणि हा एकत्र येण्याचा जो आपल्याला अधिकार आहे तो या प्रजासत्ताकामुळे आहे. आणि म्हणून हे गीत मी आपल्या समोर सादर करत आहे. काही चुकत असेल तर तुम्ही सर्व जाणते आहात, मोठ्या मनानं चूक बोल पदरात घ्याल आशा करतो. आवाजाकडे लक्ष न देता गीताच्या शब्दाकडे लक्ष असावे नम्रतेची विनंती करून मी माझ्या मोठ्या तोडक्या शब्दात आपल्या समोर गीत सादर करत आहे. कृपया लक्ष असावं. सन 1950च्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक भारत झाला, प्रजासत्ताक भारत झाला. सन 1950च्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक भारत झाला, प्रजासत्ताक भारत झाला. होते जिना गांधी बॅरिस्टर, पण कामी कुणी ना आले. भारतामध्ये खूप बॅरिस्टर होते, परंतु घटना लिहायचं होतं, देश कसा चालवायचा हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि घटना समितीची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होते जिना गांधी बॅरिस्टर, पण कामी कुणी ना आले, कामी कुणी ना आले. जे नाही कुणाच्या भले ते माझ्या भीमरायांनी केले, भीमरायांनी केले. हा विस्कटलेला सारा पसारा बांधून एक केला, प्रजासत्ताक भारत झाला, प्रजासत्ताक भारत झाला. 3 रंगाचा ध्वज फडकतो, ताठ करूनी मान, ताठ करूनी मान. या तिरंग्यावरती अशोक चक्र फिरते बघा डौलान, फिरते बघा डौलान. देते सत्य अहिंसा, त्या अशोक चक्र आपल्याला काय संदेश देतं? देते सत्य अहिंसा आणि शांतीचा संदेश या जगताला. प्रजासत्ताक भारत झाला, प्रजासत्ताक भारत झाला. प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे काय? घटनेने सांगितलेले, घटनेने सांगितलेले. जनतेसाठी, जनतेकडून, जनतेने चालविलेले, जनतेने चालविलेले. कुठले सत्ता असेल ते, कुठलाही राजा
हा त्याच्या आईच्या पोटातून जन्माला येणार नसून तो प्रत्येक मतदाराच्या मतपेटीतून जन्माला येणार आहे. हे याचा अर्थ म्हणजे प्रजासत्ताक, याचा अर्थ म्हणजे लोकशाही. देते आहे ज्याच्या त्याच्या मुखात फक्त हा बोलबाला, प्रजासत्ताक भारत झाला, प्रजासत्ताक भारत झाला. जे मिटवू पाहती या देशातील प्रजातंत्र आणि शांती. या देशात सर्व जाती धर्म सुखाने समृद्धीने आणि सौख्याने नांदतात. हे काही जातीवादी लोकांना, काही धर्मांध लोकांना किंवा काही पुढाऱ्यांना बघवत नाही आणि म्हणून त्या आपापसात भांडण लावायचं, आपापसात धर्मांधतेचा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. आणि म्हणून जे मिटवू पाहती या देशातील प्रजातंत्र आणि शांती, चल उठ रुपेशा तुला आता ये करणे आहे ही क्रांती, करणे आहे ही क्रांती. चल लोक ज्यांना घालत आहेत प्रजातंत्रावर घाला, प्रजासत्ताक भारत झाला, प्रजासत्ताक भारत झाला, प्रजासत्ताक भारत झाला, प्रजासत्ताक भारत झाला. सन 1950च्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक भारत झाला, प्रजासत्ताक भारत झाला. जय